साधक हो. व्हीबीके ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांचे वेदांवरील अतिशय महत्त्वाचे संशोधन म्हणजे वेदमंत्र रक्तगट होय. 8/8/1960 पासून महाराजांचे हे संशोधन समाजाच्या कल्याणासाठी उपलब्ध असून आतापर्यंत लाखो भाविकांनी साधकांनी याचा लाभ घेतला आहे. रक्तगटाप्रमाणे वेदमंत्र जपल्यास, भक्ती केल्यास मानवी जीवन चिंतामुक्त, सुखी, सुरक्षित, संकटमुक्त होते. वेदमंत्र रक्तगट हे जगतारक आहे. संपूर्ण जगाला याचा लाभ होण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम दत्त दत्त राम राम. ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव शाम शाम. ओम शिव शिव शाम शाम. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं. ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगनिधानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ओम शांती शांती. आता रोजच्या प्रमाणे आज आपण कल्किदत्त पूर्णावतार वेदमंत्र रक्तगट आणि आपल्याला मिळणारा फायदा या विषयावर थोडी माहिती पाहणार आहोत. म्हणजे थोडक्यात पाहणार आहोत. त्यास ओम या विश्वादयते वसु होता मंद्रा जनानां मधोन पात्रं प्रथमानि अस्मै प्रस्तोमा यंतु अग्नयेम. हे देववाहक मंगलमय व सौख्यदाय असा हा अग्नी सर्व प्रकारचे ऐश्वर्य मानवाला सतत अग्निवाहक देववाहक देवाला बोलावणारा. आता या ठिकाणी वस्तुस्थिती अशी आहे की आपण देवाला सांगू द्या देवा या जागरण ये रे देवा, गोंधळ ये रे देवा, भैरवा ये रे देवा, मुख ये रे देवा, हे जे आपण म्हणतो त्या वाक्याने बोलतो आपण, त्यावेळेला देव येतं की नाही तो प्रश्न वेगळा आहे. पण या ठिकाणी मात्र देव आल्याशिवाय राहत नाही. कारण का तर अग्नी ही सर्व देवांचं मुख आहे. अग्नीशिवाय जगामध्ये कोणालाही सुख नाही. प्रत्येक प्राण्याच्या शरीरात अग्नी, वायसवान अग्नी, आणि तो अग्नीवरती हे सगळं होम हवन खाणं पिणं सगळं चालतं. तर हा जो अग्नी आहे देव आवाहक म्हणजे देवांना बोलावणारा, सर्व ऐश्वर्य देणारा, संपत्ती देणारा हा अग्निदेव आहे. आपल्याला मिळून देतो. आशिया दानसूर अग्नीसाठी मधाने भरलेल्या परिपूर्ण पात्राप्रमाणे अशा मधमाशांच्या पोळ्यातून मध जसा सतत बाहेर पडत असतो त्याप्रमाणे उत्तम श्रेष्ठ असतो तो ते पोळ्यातून बाहेर पडत असतात. आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा फार महत्त्वाचा सांगितलेला आहे की आपल्याला स्तुती, नंतर ऐश्वर्य, देवाची भक्ती याच्याकडे काही सुचत नाही. पण जेव्हा आपण यज्ञामध्ये होम हवन सोमरस सोडू, देवाला आव्हान करू, भक्ती करू,
तेव्हा आपण मोठला ग्रंथ, काव्य, रचना तयार करू शकतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये असं काय तेज आणि चैतन्य तयार होतं की अनेक रुचा लिहू शकतो, अनेक शोध लावू शकतो, अनेक नवीन नवीन काही गोष्टी तयार करू शकतो. जगामध्ये नवीन नवीन पद्धतीचे वातावरण निर्माण करू शकतो. आता स्तुती स्तोत्र मधमाशा मधामधून ज्याप्रमाणे रस गळतो, आता इथं शास्त्र फार महत्वाचं आहे. मधमाशांचं पोळण त्याला धक्का लावला का साली मध टिपकत टप 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 टप. तशा प्रकारचं जेव्हा आपण होम हवन करायला सुरुवात करतो, मनापासून करतो, तेव्हा आपल्या हृदय जे आहे, या हृदयामधून अनंत कोटी दिव्य ज्ञान बाहेर पडतं. म्हणजे आपल्याला ह्या देवाला भजने केले, मग अजून त्या देवाला भजलो, असं ज्ञान प्राप्त करण्याचं काय कारण नाही. गणपती भक्ती केल्यावर तेवढंच आपल्याला ज्ञान प्राप्त होणार, कृष्णाची भक्ती केल्यावर तेवढं ज्ञान प्राप्त होणार. पण यज्ञ नारायणामध्ये आग्नेचे होम हवन देऊन भक्ती केल्यास आपल्याला भूभव स्व महाजना तपांसा ते 7 लोकांचं ज्ञान, स्वर्गाचं ज्ञान, पाताळाचं ज्ञान, अनंत कोटी ब्रह्मांडाचं ज्ञान, हे सगळं जसाचे तसं प्रकट दिसतं प्रत्यक्ष. जसं आपण बॅटरी लावून घरात उजेड करून पाहतो कोपऱ्यात काय दिसतंय का, तसं अनंत कोटी ब्रह्मांड जे आहेत, या अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये जीवसृष्टी कशी राहते, काय खाते, त्याचा दिनक्रम कसा आहे, हे सगळं यज्ञाची पूजा करायला तयार होतं. कारण का, तर यज्ञ नारायणाजवळ म्हणजे अग्नी इथं प्रकाश लहरी आहेत, तशा स्वर्गात आणि दुसऱ्या तिथं पण प्रकाश लहरी आहेत. म्हणजे या दोन्ही प्रकाश लहरी एकमेकांना जोडल्या गेल्यानंतर आपल्याला तिथलं ज्ञान होतं. हा यातला महत्वाचा सिद्धांत आहे. आणि नवीन नवीन स्तोत्र लिहितो आपण, नवीन नवीन अभंग लिहितो, नवीन नवीन ज्ञान प्राप्त करतो. काय मनुष्य कवी कलकेश्वरी नावाचा मोठा ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. व्यासाने 4 व्यवसायाचं 18 पुराण त्यांचं तंतोतंत जसं तसं पुनर्जीवन केलं, लिहिलं, काय पाहिलं. हे कशामुळं, तर अग्निपूजा, अग्निहोत्र केल्यानंतर, तर अग्नीची पूजा केल्यानंतर हे प्राप्त झालं असं शास्त्र आहे. रामाने सांगितलं ब्रह्मज्ञान, कृष्णाने सांगितली भगवद्गीता, हे सुद्धा यज्ञनाचे उदाहरण आहेत. कारण राम प्रभू दररोज सकाळी अग्निहोत्र करीत मग राज दरवाजात, कृष्ण दररोज सकाळी अग्निहोत्र करीत यज्ञाची पूजा करीत मग आपला दरबार भरून ज्ञान सांगत असं. काय ज्ञान सांगायचं, कसं सांगायचं, हे यज्ञ अग्नी जो नारायण आहे तो ज्ञान सांगायला आपला प्रवृत्त करतो. त्याप्रमाणे आपण हे ज्ञान सांगत चालतो. भराभर 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 ज्ञान प्राप्त होत. आता याचा या ज्ञान प्राप्त होतं हे कसं होतं बघा. एकाने आपल्या शेतात यज्ञ बांधला आणि तिथं त्याने होम हवन सुरू केलं. तिथून एक 200-300 फुटावरती दुसरं एक शेत होतं. तिथं पण यज्ञ बांधला नाही आणि त्याने तिथं होम हवन करायला सुरुवात केली. मग नाही केली. मग ज्याने होम हवन सुरुवात केली तिथून जे अदृश्य शक्ती सगळ्या जवारीत पसरली आणि जवारीचा ताटाला 1-1, 2-2, 3-3 कणस आली. एका कणसामध्ये अनंत अनंत दाणे तयार झाले. कशाचे, जवारी तयार झाली. आणि ज्याने ते यज्ञ केला नाही, मंत्र म्हणला नाही, त्याच्या जवारीला
कणस आली पण त्या जवारी दाणेच भरले नाहीत, तशी आपली अवस्था आहे. जो अग्निहोत्र करतो, यज्ञाची पूजा करतो, नियमितपणे मंत्र वेदाचे मंत्र म्हणतो, त्या 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 साधकाला अनंत कोटी प्रकारचं ज्ञान प्राप्त होतं, त्याचा मेंदू उत्तेजित होतो, विकसित होतो, अशा दृष्टीने महत्व आहे. पण जे भक्ती करीत नाहीत किंवा निसर्गात वाढतात, हा आसन हा तुमचं तुम्ही बघून घ्या, कारण त्या कणसात दाणेच आले नाहीत. स्वपटली तशी माणसं जी आहेत, आपल्या मेंदूमध्ये 10,000 कोटी जीवपेशी आहेत, 36,000 केंद्र आहेत, प्रत्येक केंद्राला एक तंतू आहेत, एकेका तंतूला आनंद तंतू आहेत, असे रचना आहे. आणि 100 अब्ज एवढे तंतू मेंदूमध्ये आहेत. आणि हे सगळे तंतू जेव्हा पूर्ण विकसित होतील तेव्हा आपल्याला भगवंत विश्व दर्शन, पूर्ण ज्ञान, नवीन नवीन स्तुती स्तोत्र सगळं आठवण. तसं काय होणार नाही. जर आपण प्रयत्न केला नाही, स्तुती स्तोत्र, यज्ञाची पूजा करताना माणसाच्या शरीरातून स्तुती स्तोत्र बाहेर पडतात. आता काय माणसं म्हणतील, आम्ही कविता लिहिल्या घरी बसून, आम्ही असं केलं, आम्ही काय यज्ञ होम केलं नाही. तर आपल्या शरीरामध्ये वैश्वानर नावाचा अग्नी असतो. त्या वैश्वानर अग्नीला चांगलं खाद्य खाल्ल्यानंतर उत्तम गती प्रगती तयार होऊन नवीन ज्ञान प्राप्त होतं, नवीन स्तुती प्राप्त होतं. पण आपण जर वाकडं तिकडं अन्न खाल्लं तर आपल्याला काही सुद्धा ज्ञान होऊ शकत नाही, कमी होतं. म्हणजे यज्ञातून जसं ज्ञान प्राप्त होतं तसं आपल्या वैश्वानर नावाचा अग्नी आहे, त्याच्यामधून हे ज्ञान प्राप्त होतं, नवीन नवीन ज्ञान. आता आपण उदाहरण घेऊ. आता आपल्याला घोडा आहे, घोडा, कुत्रा आहे आणि 2 घोडे आहेत, 2-3 कुत्रे आहेत. तर ज्या वेळेस आपण चांगलं अन्न 2 कुत्र्यांना देऊ, 2 घोड्यांना देऊ आणि थोडं आंबळकं सळकं जे अन्न आहे, खाद्य आहे, ते दुसऱ्या 2 घोड्याला देऊ, दिलं, खाल्लं घोड्यांनी. पुढं मग त्या घोड्यावर ते राजे बसून आपल्याला लढाई, घोड्याला ज्ञान सांग, चल इकडून चल, तिकडे घोडा पळस व्हायचा, दिसला दाखवायचा, राजावर जीव लावायचा, म्हणजे त्याला ते ज्ञान प्राप्त झालं. हा दुसरा जो घोडा, दुसरे जे घोडे होते त्यांना खाद्यच नव्हतं, त्यामुळे वाकड्या तिकडे पळायला लागले आणि त्याला इकडे चल तिकडे तर ठुकते ठोक जातच नाहीत. तशा प्रकारचं आपला जे दारू, गांजा, फूक किंवा काही लोकांना अमंगळ आहारापासून नवीन स्तुती स्तोत्र प्राप्त होत नाहीत आणि ज्यांना ते होतात तसं होत. आता उदाहरणार्थ वाल्मिक ऋषी यांचं जे वैश्वानर नावाचा अग्नीच्या हृदयात प्रगट झाला, त्यामुळं त्यांनी रामायण लिहिलं. व्यासांच्या ऋषामध्ये वैश्वानर अग्नीला म्हणजे 4 वेद, 18 पुराण आणि वेद, श्रुती, स्मृती असे अनेक ग्रंथ व्यासांनी लिहिले. का? तर वैश्वानर नावाचा अग्नी प्रगट झाला म्हणून त्यांना ते लिहिता आलं. तर जे बाकीच्यांच्या शहरात वैश्वानर अग्नी जो आहे तो कमकुवत, त्यांना काय लिहिता येत नाही. आता उदाहरणार्थ शाळेतली मुलं, ही मुलं जी शुद्ध आर्य असतील त्यांच्या शरीराला वैश्वानर नावाचा अग्नी प्रज्वलित होतो, मेंदूमध्ये उष्णता तयार करतो आणि खूप स्मरणशक्ती वाढवतो, नवीन ज्ञान उत्पन्न करतो. पण ज्यांच्याकडे वैश्वानर अग्नी व्यवस्थित नाही, आहार अशुद्ध आहे, त्यांच्या शरीरामधून कुठलीही स्तुती स्तोत्र बाहेर पडत नाही, उलट शिव्या दिले,
लोकांची निंदा करणे असं चालू होतं. कारण आपला जो परमात्मा असतो अग्नी आपल्या शरीरात आहे त्याची जोपासना आपण केली पाहिजे. का? इंद्रात सोमरस पाळला जातो. सोमरस इंद्र भरपूर पेला तर त्याच्या शरीरात जो वैश्वान नावाचा अग्नी आहे तो अग्नी एकदम उत्तेजित होतो आणि कसं लढायचं, काय करायचं, शत्रू कसे मारायचं ज्ञान व्हायचं. शिवाजी महाराज होते, त्यांचा वैश्वानर नावाचा अग्नी मधला अतिशय प्रकारे प्रज्वलित होता. त्यामुळं युद्धाची रूपरेषा थोड्या मावळशी त्यांनी विजय मिळवला. पण ज्यांच्या मोठ्या शत्रूच्या त्यामध्ये आमंगल खान होता, समोर उदाहरण आहे. आणि त्या आमंगल खानाचं सैन्य होतं तो वैश्वानर वैश्वानर नावाचा जो अग्नी आपल्या शरीरात आहे तो अग्नी तिथं मंद झाला, काम करीना आणि मग ते सैन्य मेलं किंवा पळून गेला. शिष्टीने हे सगळं घडतं. तेव्हा आपल्या शरीरामध्ये ज्यावेळेस शुद्ध अन्न शुद्ध खाऊ तेव्हा आपल्या शरीरामध्ये वैश्वान नावाचा अग्नी तुपासारख्या ज्योतिका प्रज्वलित होऊन आपला नवीन ज्ञान अल्पक्रम प्रकट करून आपल्या जीवनामध्ये नवीन ज्ञान प्रकट करतो, नवीन तत्वज्ञान, नवीन संशोधन निर्माण करतो. आणि जेव्हा आपण अमंगळ खाऊ त्यावेळेला आपल्या शरीरातला वैश्वान अग्नी जो आहे तो मोठा व्हायचा छोटा होतो, दबाव येतो. अरे आपण का नाही उद्या देवाची पूजा करू, हे तुझा तू कर, मला नाही गरज नाही. अरे आपल्याला त्या आंघोळ करायला नाही, तुझा आम्ही नाही येत. अरे अमुक ठिकाणी असं असे माणसं महाराज येणार आहेत, चल हे कसले महाराज मी नाही जाणीत. अशी जी वृत्ती आहे ती अमंगळ अन्न खाणे, शरीराला वैश्वान नावाचा अग्नी जो आहे तो अग्नी व्यवस्थित कार्य न करणे यामुळे अशी दूषित भाषा चालते. हा इथं महत्त्वाचा मुद्दा आहे. आमच्याकडे कुत्रं होतं पिल्ल्या आणि ते सात्विक अन्न खायचं. सोमवार एकादशी ठराविक चित्र भाकरी खात नस, सात्विक अन्न खायचं. अमंगळ काय खात नव्हतं. मग रोज कीर्तन भजन जायचं, ऐकून यायचं. म्हणजे त्याच्या शरीरातून दिव्य शक्ती प्रकट झाली. दुसऱ्या कुत्र्या अमंगळ खाणार होते ते कीर्तना भजन आलीच नाहीत. त्यांना गोडी वाटली नाही. कारण का? देवाची स्तुती करण्याचे नियम आहेत. अरे देवाची भक्ती करायचं, काकडा आला हा उठाव लवकर आपण देवाची भक्ती करू, काकडा करू, असं करू तसं करू. भक्ती सुरू म्हणजे आपल्या शहरात वैष्णव नावाचं वागणे सात्विक आहाराने तयार झालं. त्यामुळे आपण देवाची भक्ती करतो, भजन कीर्तन जागरण गोंधळ करतो आणि अशा दृष्टीने सगळं चालतं. गाते म्हणतो यज्ञानुष्ठान करतो. ही सात्विक वृत्ती लक्षण. यज्ञ न करणे, विध्वंस करणे, जवळ मोडून टाकणे, निर्णय जेवण पडझड करणे, जेवणाला शिव्या देत बसणे आणि अशी जी वृत्ती आहे ती वैश्वानर अग्नीला शुद्ध अन्न न मिळाल्यामुळे तयार होते. म्हणून आपण प्रत्येकाने शुद्ध आहार घेतला पाहिजे. ओम श्री अमृतमंथरे दत्त महाराज की जय. ओम शंभू महापंचेश्वरी महादुर्गा महादुर्गा शागवन देवी की जय. अतुल सिंह की जय, माता की सर्व देव साधु संतन की जय, धर्म की जय. हरिओम तत्सत. ओम शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्ट ची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा, समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.